वळूयात पुढच्या बातमीकडे। भोंदू अशोक खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा झालाय। मंदिरामध्ये नकली साप वाघाचं कातडं ठेवून भीती दाखवायचा, रिमोटनं तो सापाच्या सगळ्या हालचाली कंट्रोल करायचा, चमत्कार म्हणून तो लोकांना फसवायचा, संमोहन अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळायचा, बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विकायचा, 100 रुपयांची वस्तू 10,000 ते 1 लाखांपर्यंत विक्री करून गंडवायचा, नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा तो दावा करत त्याची विक्री करायचा, भाबड्या भाविकांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करायचा। तक्रारीमधून अंधश्रद्धेच्या आड चाललेला मोठं रॅकेट आता उघड झालंय। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता अशोक खराच्या अघोरी कृत्यांचा अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण ज्या व्यक्तीशी तर भोंदू अशोक खराच्या हे सगळे अघोरी कृत्य आता समोर आली आहेत। मंदिरात नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून तो भाविकांना भीती दाखवायचा, सोबतच त्यांची आर्थिक फसवणूक करायचा, रिमोटनं सापाच्या हालचाली कंट्रोल करायचा आणि हे चमत्कार आहे असं म्हणून त्यांची फसवणूक करायचा, संमोहन अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळायचा, त्यांची आर्थिक फसवणूक करायचा, बाजारामध्ये स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके तो पॉलिश करून महागात विकायचा, अशा पद्धतीचे अनेक कारनामे आता या अशोक खराचे समोर आहे। 1,000 रुपयांची वस्तू तो 1 लाखांपर्यंतच्या किमतीने विकायचा, नकली खडे रत्ने असल्याचा दावा करत तो त्याची विक्री करायचा, अशा पद्धतीने अनेक अघोरी कृत्यांचा आता धक्कादायक खुलासा झाला। मंदिरात नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून अशोक खरात भीती दाखवायचा, कशा पद्धतीने संमोहन आणि अघोरी कृत्य करायचे याचे धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। कल्याणी, या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे हे रोज होताना आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत या अशोक खराच्या विरोधात 3 महिलांनी अत्याचार आणि बलात्काराच्या तक्रारी हे दाखल केलेले आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या 3 महिलांनी गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना वेगवेगळे धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळते। अनेक महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केल्याचा संशय आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे एसआयटीची सुद्धा स्थापना केलेली आहे। आता या अशोक खरातने नकली साप आणि अन्य काही गोष्टी आणून लोकांना हे चमत्कार असल्याचा हे दाखवत हे लुटत होता, अशा पद्धतीचं जे खुलासा आहे या सगळ्या तपासामध्ये समोर आलेला आहे। नाशिकच्या सिन्नर भागात असलेल्या ईशानेश्वर मंदिरमध्ये हे नकली साप त्यांनी ठेवलेला होता, वाघाचं कातडं त्यांनी ठेवलेला होता। हे जे नकली साप आहे तो रिमोट कंट्रोलवरती या अशोक खरात तो हँडल करायचा आणि हे सापाचा चमत्कार आहे अशा पद्धतीचं तो भासवून लोकांना लुटत होता आणि काही बाजारामध्ये मिळणारे स्वस्त वस्तू धार्मिक विधीच्या नावाखाली 10,000 ते 1 लाख रुपयेपर्यंत विकायचा, असंही पद्धतीचं एक माहिती समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणी अजूनही काही धक्कादायक खुलासे होतील अशा पद्धतीचं एक अंदाज व्यक्त केला जातोय। आज सुद्धा अशोक खराची चौकशी होईल अशाही पद्धतीचं माहिती मिळते। मागच्या 3 दिवसांपासून नाशिक पोलीस आणि एसआयटी या दोघांकडूनही संयुक्तरित्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने अशोक खराच्या निकटवर्तीयांची सुद्धा आज चौकशी होईल असंही माहिती मिळते। जे अशोक खराचं मंदिर होतं या ईशानेश्वर मंदिरामध्ये खरं तर काही लोक काम करायचे, त्याच पद्धतीने त्याचा जो फार्म हाऊस आहे तिथे काही लोक काम करायचे आणि जमीन विक्री मध्ये काही लोक जे निकटवर्ती आहेत अशोक खराचे, अशा सगळ्या लोकांची आज सुद्धा चौकशी होईल। त्यामुळे नेमकं अजून काय काय त्यामुळे या चौकशीतून काय काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं। आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राहा। पुढची एक महत्वाची बातमी आता एक समोर येते।